थँक्यू. आपण मैदानाच्या दिशेने ओढूया, परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये जो आवाज तुम्ही ऐकलात, पश्चिम महाराष्ट्रातला चर्चित असणारा मराठीतला एक चांगला आवाज अर्थात किरण मस्कर सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. पुढील मॅच कडे वळूया आणि सामना आपल्या समोर येतोय. सामना क्रमांक 5 आहे. कंदूर पंचायत समिती गट विपक्ष कामेरी पंचायत समिती गट. या दोन संघांमध्ये ही लढत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम कंदूर पंचायत समिती गट या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले कामेरी पंचायत समिती गट या टीमला. प्रारंभिक जोडी स्ट्रायकर जोडी सूरज आणि संदीप आणि पहिला षटक अमर गायकवाड. या बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव येईल. एक ऑलराऊंडर खेळाडू अमर गायकवाड आहेत. दोन फलंदाज एडे निपाणी गावचे आहेत सूरज संदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जे आक्रमक आहे. यावेळेला हा फटका गॅप शोधतोय. बॉल लॉंग ऑफला मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक की बॉल आणि अखेर बॉलने शर्यत जिंकली आहे. सत्र क्रमांक 1 चा पहिला चौकार आलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय. सरळ 4 धावांसाठी फलंदाज सूरज यांच्या बॅट मधून एक दमदार एक रुबाबदार फटका चौकार. एक चांगला फटका. बॉलने गॅप शोधला. कव्हर्स आणि मिड ऑफ मधून बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे तब्बल 7 बिनगडी बाद 6 माफ करा. बॅकफुट वरती गेले. पंच केलाय. जागा बनवली आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि अखेर सीमारेषेलगत बॉल थांबवलाय. किती धावांचा प्रयत्न केला जाईल तर 2च धावा याही बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. एका बाजूला हा फटका बॅकफुट वरती गेले. पंच केला आणि त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत होते आणि अखेरकार सीमारेषेलगत हा बॉल अडवला. एका बाजूला अमर गायकवाड फुफिरे या गावचे खेळाडू. कव्हर्सला डायरेक्ट हिट होईल का आणि इथे पहा अमर गायकवाड यांच्याकडे एक अपुरी संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. फेक चांगली होती परंतु इकडे बालंबाल बचावले फलंदाज. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया ज्या प्रकारे हा फटका खेळला होता क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं. कव्हर्सला हा बॉल अडवला गेला आणि डावकुरे हाताने जी फेक केली होती ना ती फेक आणि त्यानंतर बॉल गॅदर करताना झालेली गडबड. इथे पहा बॅटची कडा घेणारा बॉल आणि निश्चित इथे या बॉल वरती पंचांगणे मागितली दाद. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि निश्चित या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलंय काय निर्णय आपल्यापर्यंत येईल. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का परंतु या बॉलची धाकता अमर गायकवाडांचा हा बॉल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि निश्चित यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय परंतु प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय याचा निर्णय पेंडिंग आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय. कार्यसम्राट आमदार श्री मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आमदार चषक 2024 आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज कॅच आउट आहेत. यष्टिरक्षकाने पकडला कॅच. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि अखेरकार संदीप यांना माघारी जावं लागेल. सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली बॅटिंग केली. 4 बॉलच्या पाठीमागे 8 टनी कुटलेले आहेत. अखेर अमर गायकवाड यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलं परंतु ओव्हर नंबर 2 साठी महादेव कदम ओव्हर नंबर 2 साठी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व जे कदमवाडीचे आहेत. महादेव कदम एक चांगले ऑलराऊंडर आहेत कदमवाडीचे आणि निश्चित शिराळाचा एक भाग आहे कदमवाडी आणि त्या कदमवाडीचे महादेव कदम. एका बाजूला बॅटिंग मध्ये सोन्या. एका बाजूला सोन्या यांचा ऑलराऊंडर खेळ सकाळपासून आपण पाहिला आहे परंतु आता संघाला गरज आहे धावांची आणि ती भूक या टीमला ठेवावी लागेल. वेगवान बॉल. महादेव कदम आता वेगावरती स्वार होत आहेत. कमालीचा बॉल हाताळलाय. बॉलची धार चांगली होती. आगीचा गोळा ज्या प्रकारे टाकला जातो ना त्या प्रकारचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर
थोडासा शरीरापासून दूर गेला. प्रयत्न हाच होता की बॅक ऑफ दी हँड मला बॉल टाकायचा आहे. बॅकफुटचा पंच, मिड ऑफला खेळाडू, डायरेक्ट हिट होईल का? तर निश्चित एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता एका धावेला घेऊन धावफलक पुढे सरसावतोय, परंतु सत्र क्रमांक 1 मध्ये एक चौकार आलाय हे विसरून आपल्याला चालणार नाही. धावफलकावरती आलेले आहेत 10 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट कामेरी या टीमची, कारण या टीम बद्दल आपण चर्चा करतोय. सकाळी सामना 1 त्यांनी खेळला, तो त्यांनी गमावलेला आहे. एका बाजूला कंदूर पंचायत समिती गटाने 1 सामना खेळला, तो त्यांनी गमावलेला आहे. म्हणजे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत, परंतु कोणत्या संघाला यश मिळेल? पुढील बॉल प्रगतीपथावरती. बॅकफुटचा पंच, महादेव कदम यांच्या गोलंदाजीची धार, दाहकता, गोलंदाजी मध्ये असणारी अचूकता, या सर्व काही गोष्टी फलंदाजांना प्रभावित करते. सोन्या यांना चांगली बॅटिंग करावी लागेल आज, आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि संयमाचा खेळ करावा लागेल. बॉल हवेत खेळला आहे, क्षेत्ररक्षक पॉइंटचे बॉलचा पाठमुरा करतील, बॉलच्या पाठीमागे धावले आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळते. सध्याच्या घडीला टीम पंचायत समिती गट कामेरीने प्रयत्न हाच केलाय की आम्हाला डाव सावरायचा आहे, विकेटची पतझड थांबवायची आहे आणि आम्हाला धावसंख्येला पुढे न्यायचं आहे. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नेहमीच नवसंजीवनी देतात, परंतु या धावा त्या नवसंजीवनी देतील का? बॉल हवेत खेळला, वेळेची अचूकता नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक बॉलला संरक्षण देतील आणि याच बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव आलेली आहे. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डॉट बॉल 2 आहेत, 3 सिंगल्स खर्च केलेले आहेत. महादेव कदम यांनी बॉलर तयार, आपटलाय, वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक 3, परंतु विद्युत वाहक तारांना बॉल स्पर्श करतोय. सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं आणि किंबहुना इकडे बालंबाल बचावलेले आहेत. काही धावा घेऊया, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आलेल्या आहेत 14 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम कामेरी पंचायत समिती गट या टीमची. चला यानंतर आपण टॉस अनाउन्स करत आहोत. सामना क्रमांक 6, एका बाजूला पंचायत समिती गट देववाडी तर एका बाजूला पंचायत समिती गट वाखुर्डे. आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 3 साठी सचिन आलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा कारभार, हे फार महत्वाचं षटक आहे, कारण हेच ते षटक आहे ना ज्या षटकामध्ये धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर टीम कामेरी हा संघ उभा करू शकतो. सचिन तयार, स्ट्रायकर एंडला सूरज. 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत. अंगावरती छोट्या उसळीचा येणारा बॉल, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव. जे प्रेक्षक आमचे झाडाच्या खाली बसलेले आहेत, स्टँड आहे तिकडे, आपण बसू शकता. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे, कारण तिकडे डिक्लेअर झोन आहे आणि जर आपल्या अंगाला बॉल लागला तर मात्र संघाला किती धावा द्यायचा हा प्रश्न आमच्याकडे पडेल. जे प्रेक्षक समोर बसलेले आहेत त्या सर्व, हो इथे पहा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड, त्रिफळाची. यानंतर सचिन फौजी अंतरी खुर्द यांच्या शुभास आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पारडीचे चेअरमन, त्यांना विनंती आहे दादांना आपणही मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक आणि जे सर्व मंडळी आहेत त्यांच्या सोबत त्या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन आपण या आमदार चषक 2024चा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी आमची विनंती आहे. आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती करूया. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आता शशिकांत, ऑलराऊंडर आहेत, परंतु संघासाठी धावा जमवाव्या लागतील. एका बाजूला चांगली बॅटिंग ही फार महत्वाची आहे. धावसंख्येचं प्रलोभन आज ठेवावं लागेल बॅटिंग करताना.
टीम कामेरी या टीमला. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, फलंदाजांना मुभा दिली नाहीये, एकही मोठा फटका अद्याप खेळू दिला नाहीये. एखादा चौकार जर तुम्ही वगळला ना तर बाकीची बॅटिंग जर तुम्ही पाहिली सिंगल्स डबल वरती कॉन्सन्ट्रेशन टीम कामेरीने केलंय, परंतु मोठ्या फटक्यांचं धाडस आणि हात या टीमला खोलावे लागतील. हा फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव. प्रयत्नांची पराकाष्ठा एका बाजूला सुरू आहे. प्रयत्न हाच आहे की धावसंख्येची गती आम्हाला वाढवायची आहे, धावसंख्येचा आलेख ग्राफ आम्हाला पुढे न्यायचा आहे. परंतु या ओव्हर मध्ये ज्या धावा आलेल्या आहेत 4 बॉलच्या पाठीमागे फक्त 3 धावा, एक गडी बाद केलाय सचिन यांनी. वेळेच्या चुकता मिडॉनला खेळाडू पाठीमागे बॉल आलाय, एक सिंगल धाव मिळेल. एका बाजूला सूरज, एका बाजूला शशिकांत. या जोडीबद्दल आपण चर्चा करतोय. सूरज 9 बॉल 12, चांगली बॅटिंग केली, परंतु अजूनही मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. पंचाने कळवलं की दिशा आहे खराब, आलाय तो व्हाईट बॉल, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावलेली आहे आणि किंबहुना अगदी हळवार पद्धतीने धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक 4 आणि पकडली कॅच. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 19 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना पंचायत समिती गट कामेरी. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 बॉलकडे आपण वळूया. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण येईल पहा. हा जो कॅच घेतला ना तो चांगला कॅच होता, संघासाठी लाभदायक होता. संघासाठी ही विकेट तितकीच महत्वाची होती. शशिकांत माघारी गेले झटपट. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव त्यांनी बनवली आहे. आतापर्यंत 70 षटकार आणि 73 चौकार लागलेले आहेत, म्हणजे चौकाराचा रेशिओ हा वाढलेला आहे. ठीक, खऱ्या अर्थानं सध्या आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय बिग बॉसने. आणि बिग बॉस मध्ये आपल्याच मातीतला आपला माणूस सध्या आपण पाहिलं तर कोल्हापूर म्हणजे रील स्टार पासून, एक उद्योजक पासून ते रील स्टार बनलेला सर्वांचा लाडका दीपी दादा म्हणजे अर्थातच धनंजय पवार. तर सगळ्यांना एवढीच विनंती आहे, आपल्या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे, आपल्या मातीतला माणूस जिंकला पाहिजे. यासाठी सर्वांनी दीपी दादाला भरपूर मतांनी बिग बॉस मधून विजेता करण्याचं जे एकत्र येऊन सगळ्यांनी मतदान करायचे डीपी दादासाठी आणि बिग बॉस मध्ये आपल्या कोल्हापूरचा डीपी दादा धनंजय पवार यांना विजयी करण्यासाठी सगळ्यांनी वोटिंग करा, ही या आमदारच्या शिक्षक वतीनं मी विनंती करेल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वया मैदानाच्या दिशेने आणि हा पहा आलाय तो व्हाईट बॉल, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते आणि निश्चित टॉस आपण अनाउन्स करूया. चला दोन्ही संघ या. पंचायत समिती गट देववाडी आणि पंचायत समिती गट वाकुर्डे सामना क्रमांक 6 इथून पुढे आपल्या समोर येईल. बॉलर तयार, बॅकफुटचा पंच आहे, क्षेत्ररक्षक येतील. संघर्ष आणि संघर्षातून होणारा नव्याचा जन्म, दुसरीचा प्रयत्न केलाय. आणि ज्या प्रकारे किरण मस्कर सरांनी उल्लेख केला की डीपी दादाला आपण भरघोस प्रतिसाद द्या आणि किंबहुना त्यांचाही प्रवास जर तुम्ही पाहिला ना तर फार खडतर होता. आणि किंबहुना आज डीपी दादा हे बिग बॉसच्या शो मध्ये आहेत. सोशल मीडियाचं युग आहे आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये पश्चिम महाराष्ट्र कुठेही पाठीमागे नाहीये. यावेळेला हा बॉल हवे, क्षेत्ररक्षक हो, व्हॉट अ कॅच. अशा प्रकारच्या कॅचेस या आमदार चषकामध्ये बघायला मिळालेले आहेत. एक हात पुढे घेतला आणि त्या हातामध्ये लगेच बॉल चिकटला. फेबिकॉल का जोड छूटेगा नहीं साला. काय कॅच पकडला एका हातामध्ये, म्हणजे हात पुढे करावा आणि त्या हातामध्ये अलगद चेंडू बसावा अशा प्रकारचा हा झेल आहे. निश्चित ज्या प्रकारे आपण उल्लेख करतोय की मराठी बिग बॉस आणि या मराठी बिग बॉस मध्ये आपल्या कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील डीपी दादा यांना आपण चांगला प्रतिसाद देऊया, भरघोसांना मतदान करूया. सोशल मीडियाच्या युगामध्ये आपला पश्चिम महाराष्ट्रही कुठे पाठीमागे नाहीये आणि डीपी दादा यांना जर आपल्याला विजय करायचा असेल तर आपल्या सर्वांचं योगदान हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आमदार चषक 2024च्या वतीने आपण सर्व प्रेक्षकांना ही विनंती करूया की आपण डीपी दादा यांना चांगला
प्रतिसाद या बिग बॉसच्या शो मध्ये द्या आणि आपल्या मातीतला माणसाला आपण विजयी करा हीच विनंती करूया. आणि पुन्हा एकदा वळूया धावफलकाकडे. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 24 धावा, 5 गडी बाद, शेवटचा बॉल शिल्लक. दोन बॉल. ओके, आपण करेक्शन करूया. पंचांनी कळवलेलं आहे, परंतु मॅच कडे फोकस करूया. बॉलर तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. आणि आता टॉस साठी विनंती करूया. चला टॉस साठी या. आपण सामना क्रमांक 6 यानंतर खेळवतोय. पंचायत समिती गट देववाडी आणि पंचायत समिती गट वाकुर्डे या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या. आपला टॉस केला जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती आलेले आहेत 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेले आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. डावकरी आताचे फलंदाज रोहित आलेले आहेत बॅटिंग साठी. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल पायांवरती आदळलाय. बॉल डिक्लिअर झोन मध्ये एका धावेसाठी. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 25 धावा कुठलेल्या आहेत पंचायत समिती गट टीम कामेरी या टीमने आणि पंचायत समिती गट कंदूर समोर लक्ष ठेवलेलं आहे. 24 बॉल 26 धावांचं लक्ष. आपण करूया टॉस. आमच्या सचिनजी केसरकर साहेब फौजी, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. वाकुडे पंचायत गट एका साईडला, देववाडी पंचायत समिती गट एका साईडला. दोन्ही टीम 2-2 मॅच जिंकलेत. लक्षात घ्या. कॉल कोणाचा आहे? वाकुडे टीमनं काटा कॉल आहे. आणि हा काय आहे? हा काटाच आहे. टॉस जिंकलाय वाकुटे टीम. 2 मॅचेस जिंकलेला आहात. कसा प्रवास राहिलाय? अतिशय मस्त वाटलं 2 मॅच खेळायला. आता झाले सेकंड मॅचला जरा हाय व्होल्टेज सामना झाला. वाटत होतं बसत्या काय मॅच. आणि एक बॉलर माझा इंज्युर्ड झाला, त्यामुळे स्वतः मला बॉलिंग टाकावी लागली आणि माझ्या अनुभवानं मी बॉलिंग टाकली आणि मॅच जिंकलो. समोरच्या टीमची अजित गायकवाडची बॅटिंग काय बोलशील? फौजी अतिशय खूप सुंदर खेळले. असं वाटतं की मॅच घेऊन जातात का काय. तुमची आठवण आली मला की मी तुम्हाला शब्द दिला होता की मॅच जिंकणार आहे म्हणून मी सर. येस. आणि आता तिसरी मॅच आहे देववाडी संघ. बाई मजा येणार आहे मॅचला. आणि काय चेंजेस आहेत का? ॲज इट इज जसा आहे तसा सेट बघायला भेटेल? हां सर, 2 चेंजेस आहेत पण ते सांगणार नाहीये. थँक्यू. टॉस जिंकून निर्णय बॉल फर्स्ट बॉलिंग घेतले. देववाडी तुम्ही 2 मॅचेस जिंकलाय. कसं आता टीममध्ये वातावरण कसं आणि काय सांगाल या 2 मॅचेस ज्या जिंकल्या त्याच्यानंतर? 2 मॅचेस जिंकल्यामुळे निश्चितच म्हणजे टीममध्ये चांगलं बॉन्डिंग पण निर्माण झालेलं आहे आणि एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे खेळाडूंमध्ये. आणि जो तो खेळाडू आपलं म्हणजे 100% देण्याचा टीमसाठी प्रयत्न करत आहे आणि या मॅचमध्ये देखील आम्ही तेच अपेक्षित करत आहोत प्रत्येक खेळाडूकडून. कॅप्टनला सगळ्यांकडून विश्वास असतो, सगळ्यांकडून अपेक्षा असते सगळे माझ्या टीममधून खेळावे, पण काही स्पेशल नावं असतात. अशी काही स्पेशल नावं आहेत का? स्पेशल नावं आता जसं की आपण दोन्ही मॅचमध्ये परफॉर्मन्स पाहिला की अनिकेत ज्या पद्धतीने खेळी करतोय आपल्या टीमसाठी, ज्या पद्धतीने तो सिंगल हँडेड बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, तर निश्चितच अनिकेत हा फिक्सच आहे. म्हणजे एका साईडला अनिकेत आहे, दुसऱ्या साईडला दीपक कांबळे. या दोघांची मॅच बघायला मजा येईल आणि खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमला. मॅचमध्ये एन्जॉय मजा येईल मॅचला. वाकुडे टीमनं टॉस पुन्हा एकदा जिंकला आणि they want to toss and elected to ball first. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. आमदार चषक 2024 अप्रतिम काम धंदा व्यवसाय. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आमच्यासाठी थांबवा. 2 दिवस अजून आम्ही तुमच्यासोबत जोडून असू आणि 5व्या दिवसामध्ये होईल भन्नाट फायनल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अधुरी कहाणी ऐकली वो झाकी थी, पिक्चर अभी बहुत बाकी है. राहिलेला पिक्चर ऐकूयात. निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीमधून राहिलेली अधुरी कहाणी. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात किरण मस्कर सरांना तुम्ही टॉसच्या दरम्यान ऐकलं. मॅचकडे वळूया. 26 धावांचं लक्ष आहे आणि येणारे बॉल जे आहेत ते 24 आहेत. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मॅच सुरू करा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व जे आखीव रेखीव आहे.
एका बाजूला आपण इंडिया वर्सेस बांगलादेश हा टेस्ट क्रिकेटचा सामना सुरू आहे आणि भारतीय टीमने 34 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये 95 धावांचं टार्गेट मिळालेलं आहे. यशस्वी जयस्वाल 12 बॉलच्या पाठीमागे 20 त्यांनी बनवलेले आहेत. हे आतापर्यंतचं विश्लेषण आहे आणि विजयासाठी भारतीय टीमला 61 धावांची गरज आहे. मॅचला होते सुरुवात. घेऊया आपण या टेनिस बॉल क्रिकेटचा आस्वाद. पहिलाच बॉल गुडघ्यावरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेला. स्ट्रायकर एंडला फेक आणि डेंजरस एंडला फलंदाज अमर गायकवाड यांची मोठी विकेट मिळाली आहे. फटका चांगला खेळला परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह अमर गायकवाड आणि महादेव कदम यांना आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगले ऑलराऊंडर अमर गायकवाड येथील माघारी, ज्यांच्याकडे क्षमता होती असे फलंदाज माघारी. फटका चांगला खेळला होता परंतु ज्या प्रकारे सीमारेषे लगतून जी फेक गेली ना ती फेक अप्रतिम होती आणि बाकीचं काम मिष्टरक्षकाने चोख केलं. वेल जज रनआउट असंच म्हणावं लागेल. आणि पहा रनआउट फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम कंदूर या टीमला कामेरी टीमचा आता मनोबल वाढलाय कारण पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली मोठी विकेट मिळाली आहे. पहा या सर्व काही गोष्टी जीवनामध्ये संघर्षाने भरलेलं जीवन आहे तर क्रिकेट देखील संघर्षाने भरलेलं आहे. आज यशस्वी जयस्वाल बद्दल आपण ज्यावेळी चर्चा करतो ना, भारतीय टीम कडून आता टेस्ट क्रिकेटचा सामना खेळतात. 20 धावा त्यांनी फटकवलेल्या आहेत परंतु याच यशस्वी जयस्वाल बद्दल जर आपण चर्चा केली ना, सुरुवातीचा प्रवास खडतर होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल धाव मिळेल का? हो, मिळाली आहे. टीम इंडिया मध्ये खेळण्याचं स्वप्न उराशी घेऊन यशस्वी जयस्वालने मुंबई घाटली होती खरी परंतु याच मुंबईमध्ये आल्यानंतर कित्येक वेळा ग्राउंडच्या टेंट मध्ये त्यांना राहावं लागलं. कधी उपाशी पोटी तर कधी पाणीपुरी देखील त्यांना विकावी लागली. हे यशस्वी जयस्वाल होते परंतु याच टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी एक रेकॉर्ड केला. एक आघाडीचा फलंदाज म्हणून सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय टीम कडून तो खेळाडू ठरला. तो यशस्वी जयस्वाल आहे. मग जीवन असो किंवा क्रिकेट सर्वांच्याच वाटा खडतर आहेत परंतु याच खडतर वाट्यांमधून तुम्हाला यश मिळवावं लागेल. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत. तब्बल 2 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला 26 धावांचं लक्ष. सुशांत एका बाजूला महादेव कदम, संदीप बॉलिंग मार्कवरती तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला माफी नाहीये. बॉल गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. ज्यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम ते कदमवाडीचे महादेव कदम यांनी ठोकलाय षटकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. एका बाजूला अमर गायकवाड माघारी गेलेत परंतु महादेव कदम यांनी आक्रमण केलंय. संदीप यांनी निश्चित ज्या प्रकारे हा बॉल टाकला, आणखीन एक गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे भरारी घेतोय. फटका आहे भारी. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. षटकार. आता आपला दम दाखवायला सुरुवात केली आहे कदमवाडीचा पट्ट्या महादेव कदम. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालतोय. एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. महादेव कदम. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. कमबॅक जोमाने केलाय. मनोबल वाढवणारा बॉल आहे. प्रभावित करतोय हा बॉल महादेव कदम यांना. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होत आणि एका षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती 14. 26 धावांचं लक्ष म्हणजे येणारे 18 बॉल 12 ची गरज. आपण चर्चा केली यशस्वी जयस्वाल यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेली मेहनत, मिळवलेलं यश हे आज आपल्याला बघायला मिळतंय परंतु त्या यशाच्या पाठीमागे मोठा खडतर प्रवास आहे. यश एका दिवसामध्ये मिळतं का मित्रांनो? नाही. परंतु एक दिवस यश हे निश्चित मिळतं परंतु त्या दिवसासाठी करावा लागतो प्रयत्न, करावा लागतो संघर्ष. आणि याही मॅच मध्ये आता टीम कामेरीला संघर्ष वाढवावा लागेल, मेहनत मोठी घ्यावी लागेल, आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी सोन्या. एका बाजूला स्ट्रायकर एंडला सुशांत तयार होतील. क्रमांक 3 वरती आलेले आहेत.
टप्पा पडल्यानंतर पुढे आले आणि ते स्टंपिंग आउट केलंय. धक्का क्रमांक 2 लागलाय. टीम कंदूर या टीम आणि स्टँडच्या पाठीमागे एक चांगली स्टंपिंग घेतली आहे ऋतुराजांनी. क्या बात आहे. फार कमी कालावधीमध्ये ऋतुराजांनी स्टंपिंग घेतली आणि सोन्या यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पदल आली त्याचा वापर केला. माघारी यायला जमलं नाही आणि ऋतुराजांनी स्टंपिंग आउट केलं. जेव्हा जेव्हा आपण स्टंपिंग बद्दल चर्चा करतो ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तुम्ही आढावा घेतला ना, सर्वाधिक जलद स्टंपिंग कुणी केली तर ते नाव आहे महेंद्रसिंग धोनी. 0.08 मिली. याच्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना, की याही गोष्टीबद्दल आपण चर्चा करूया. महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट विश्वातील असे यष्टीरक्षक आहेत ना, ज्यांनी सर्वाधिक जलद स्टंपिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिपली. 0.08 मिली सेकंदामध्ये स्टंपिंग घेणारे क्रिकेट विश्वामधले एकमेव यष्टीरक्षक. म्हणजे आपली डोळ्याची पापणी जी लवते ना, ती लवायला 300 मिली सेकंद लागतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद, एका सेकंदामध्ये 1000 मिली सेकंद. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला बॉल जाऊन भेटतोय. पाठीमागच्या बाजूला बॉल जाईल एका धावेसाठी. म्हणजे 80 मिली सेकंदामध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टंपिंग घेतलेली आहे. हा रेकॉर्ड त्यांच्या नावी आहे. एका बाजूला आता कामेरी टीम जोमाने कमबॅक करते. फलंदाज बांधून ठेवलंय. एका बाजूला महादेव कदम, एका बाजूला हर्षद. यावेळेला बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. धावसंख्या अगदी आता हळवार पद्धतीने पुढे सरसावतीये. एका बाजूला कामेरी टीमने कमबॅक जोमाने केलाय आणि ज्या प्रकारे या संघाने विकेट मिळवल्या 2 या महत्वाच्या होत्या. परंतु एका बाजूला महादेव कदम आणि हर्षद यांच्यासाठी जाळं विणावं लागेल. एका बाजूला 15 बॉल 10 ची गरज, म्हणजे बॉल जास्त धावा कमी. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. यावेळेला गुडघा टेकवून बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या दिशेने धावलेत आणि अखेर हा झेल किती महत्वाचा होता. झेल होता महादेव कदम यांचा. हा झेल मॅचला कलाटणी देऊ शकला असता. किंबहुना हा झेल जर पकडला असता, किंबहुना महादेव कदम माघारी गेले असते. येणाऱ्या फलंदाजाला तुम्ही जाळं विणला असतं, तोही माघारी गेला असता. म्हणजे गुच्छात 2-3 विकेट जर टीम कामेरी या टीमला मिळाले असते ना, तर निश्चित हा संघ मॅच वरती पकड जमवू शकला असता. परंतु जीवनदान मिळालंय. येणाऱ्या आता बॉल शिल्लक आहे तिथून पुढे 14 विजयासाठी 8 धावांची गरज. या जरतरच्या गोष्टी आहेत. जरतरच्या गोष्टीने मॅचला रंगत येऊ शकते, परंतु संपूर्ण खेळ तुमच्या सादरीकरणाचा आहे. तुम्ही सादरीकरण कसं करता. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी घेतोय भरारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. फलंदाज महादेव कदम यांच्या बॅट मधून हा एक मोठा टोला. त्यांच्या बॅटिंगचा बोलबाला सुरू झालाय. ज्यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम ते कदमवाडीचे महादेव कदम ठोकताय षटकार. म्हणजे झेल किती महत्वाचा होता. झेल पकडला गेला असता, हा षटकार वाचला गेला असता. परंतु आता एका बाजूला फार कमी धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. एका धावेची गरज. ज्या प्रकारे आम्हाला माहिती मिळते, सुहास दादा या ठिकाणी सांगतायत की महादेव कदम यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही नागभूमी या टीम मधून केलेली आहे आणि पहिलं SPL चं पर्व त्यांनी गाजवलं. एका धावेची गरज आहे. आपण या अगोदर यशस्वी जयस्वाल यांच्याबद्दल चर्चा केली आहे, परंतु आता येणारे 12 बॉल एका धावेची गरज आहे. अशक्यही गोष्टी होतात ना शक्य. प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. आज शेवटच्या क्षणापर्यंत टीम कामेरी या टीमला लढावं लागेल. 12 बॉलच्या पाठीमागे एका धावेचा बचाव करायचा आहे आणि या षटकासाठी सूरज आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये पुन्हा महादेव कदम तयार. 8 बॉल 22 चा खेळ त्यांनी केलाय आणि अखेरकार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय आणि हा नो बॉल आहे. त्याच्यामुळे हा सामना जिंकलेला आहे आणि गोलंदाज चक्क गोलंदाज म्हणून सूरज आढळलेले आहेत आणि अखेरकार हा सामना जिंकलाय टीम कंदूर या टीमने. दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला मैदानाच्या आतमध्ये पंचायत समिती गट देववाडी आणि पंचायत समिती गट वाकुर्डे सामना क्रमांक 6 आपल्या समोर येईल. आपण इथून पुढे सामनावीर पुरस्कार अनाउन्स करूया आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी गोलंदाजी करताना
5 धावा दिल्या आणि बॅटिंग करताना तब्बल ठोकल्या 22 धावा आणि या 22 धावांमध्ये 3 षटकार ठोकले ते कदमवाडीचे महादेव कदम प्लेयर ऑफ द मॅच.